Welcome in the Target Academy, a key to success. Students, आज आपण एक खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट पाहणार आहोत, ज्यामध्ये मुलांना खूप मोठे अडथळे निर्माण होतात. त्यांना कन्सेप्ट्स क्लिअर नसतात रिगार्डिंग दी क्रॉस प्रोडक्ट. राईट, बऱ्याच मुलांना हेच माहित नसतं की क्रॉस प्रोडक्ट म्हणजे नेमकं काय. पहिल्यांदा तर सिंपल कन्सेप्ट समजून घ्या की प्रोडक्टचा अर्थ काय. प्रोडक्ट मीन्स व्हॉट, मल्टिप्लिकेशन. म्हणजेच काय, दोन क्वांटिटीचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचे. आता क्वेश्चन असा निर्माण होतो, कोणत्या क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन करायचे, दोन स्केलर क्वांटिटीचं करायचे का दोन वेक्टर क्वांटिटीचं करायचे. तर स्टुडंट्स लक्षात घ्या, या प्रोडक्ट या ठिकाणी आपल्याला दोन वेक्टर क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन करायचंय. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे एक वेक्टर क्वांटिटी आहे ए वेक्टर आणि दुसरी वेक्टर क्वांटिटी आहे बी वेक्टर. असं मी एका बाजूला दोघांना ठेवलं, दोन वेक्टर क्वांटिटीला. यावरून तुम्हाला समजलेलं आहे की त्या दोघांमध्ये मी काय करत आहे, मल्टिप्लिकेशन करत आहे, म्हणजेच काय करत आहे, प्रोडक्ट करत आहे. पण क्वेश्चन असा आहे की हे जे मल्टिप्लिकेशन आहे यांच्यामध्ये चिन्ह मी क्रॉस जेव्हा लावेन त्यावेळेस तुम्ही समजून घ्यायचं की हा कोणता आहे, क्रॉस प्रोडक्ट आहे. पण महत्वाचा पॉइंट असा आहे की क्रॉस प्रोडक्ट आपण सगळ्याच दोन वेक्टरच्या मध्ये आपण लावू शकत नाही. मग सर कोणत्या दोन वेक्टरच्या मध्ये लावू शकतो आपण? अशाच दोन वेक्टरच्या मध्ये आपण लावू शकतो ज्या दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन ही एक वेक्टर क्वांटिटीच आली पाहिजे. म्हणजे सी वेक्टर, म्हणजे ही पण काय आहे, ही एक वेक्टर क्वांटिटी आहे. म्हणजे म्हणायचा अर्थ असा की जर आपल्याकडे दोन वेक्टर क्वांटिटी आहेत, जसे की ए वेक्टर आणि दुसरी कोणती आहे, बी वेक्टर, आणि त्यांचं आपण इथे काय केलेलं आहे, मल्टिप्लिकेशन केलेलं आहे, म्हणजे प्रोडक्ट केलेला आहे. आणि तो जो प्रोडक्ट आहे ती जर एखादी वेक्टर क्वांटिटी येत असेल, जसं की या एक्झाम्पल मध्ये येते, दोन वेक्टरचं मी मल्टिप्लिकेशन केलं आणि त्याचं उत्तर काय आलेलं आहे, वेक्टर क्वांटिटी आलेली आहे, स्केलर क्वांटिटी आलेली नाहीये. आणि अशी जर वेक्टर क्वांटिटी येत असेल तर त्या दोघांच्या मध्ये चिन्ह साइन कोणतं लावायचं, तर हे लावायचं. आणि याला म्हणत असतात क्रॉस. आणि या पूर्ण प्रोडक्टला म्हणत असतात ए वेक्टर क्रॉस बी वेक्टर. म्हणजेच हा कोण आहे, तर हा आहे तुमचा क्रॉस प्रोडक्ट. दिस इज व्हॉट, क्रॉस प्रोडक्ट. याला म्हणायचं क्रॉस प्रोडक्ट. व्हाय इट इज कॉल्ड एज क्रॉस प्रोडक्ट? बिकॉज दी मल्टिप्लिकेशन ऑफ टू वेक्टर्स इज अ वेक्टर क्वांटिटी. दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन एक वेक्टर क्वांटिटी आलेली आहे, तर त्याला आपण वेक्टर प्रोडक्ट म्हणतो किंवा क्रॉस प्रोडक्ट. मी या ठिकाणी लिहितोय, याला आर मध्ये नाव आहे. काय नाव आहे, तर वेक्टर प्रोडक्ट. मग आता क्वेश्चन असा आहे की सर या वेक्टर प्रोडक्ट मुळे जे आपल्याला वेक्टर मिळतं, वेक्टर प्रोडक्ट मुळे किंवा क्रॉस प्रोडक्ट मुळे जे वेक्टर मिळतं, जसं की सी वेक्टर, तर ऑब्विसली आहे त्याला काही ना काही काय असेल, डायरेक्शन असेल. मग याची डायरेक्शन काढायची कशी, है ना, हे आपण आता शिकणार आहोत. काय शिकणार आहोत? जर दोन वेक्टर आहेत, त्या दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन एक वेक्टर क्वांटिटी येत असेल, जसं की सी वेक्टर ही वेक्टर क्वांटिटी येत आहे, तर त्या वेक्टर क्वांटिटीला ऑब्विसली गोष्ट आहे डायरेक्शन असणार, कारण ती वेक्टर क्वांटिटी आहे. मग त्याची डायरेक्शन काढायची कशी, हा मेन क्वेश्चन आहे. राईट, चला स्टुडंट्स आपण बघूया कशा पद्धतीने काढायचे. राईट, ते काढण्यासाठी आपण एक रूलचा वापर करत असतो, त्याला म्हणत असतात राईट हँड रूल. काय म्हणतात असतात त्याला, राईट हँड रूल. मग या रूलचा वापर कसा करायचा ते मी एका छोट्याशा डेमॉन्स्ट्रेशननी ऍक्टिव्हिटीनी करून दाखवणार आहे. स्टुडंट्स, सपोज ही जी पेन दिसत आहे ती एक प्रकारची वेक्टर क्वांटिटी आहे, है ना. बघा ना तुम्ही, त्याला एक डायरेक्शन आहे, जशी वेक्टरला डायरेक्शन असते तशी पेनचं जे पुढचं टोक आहे म्हणजे ती काय, डायरेक्शन आहे. माझ्याकडे हा एक वेक्टर आहे आणि माझ्याकडे दुसरा एक वेक्टर आहे, हा दुसरा वेक्टर. राईट, तर या दोन वेक्टर्स ला मी एका हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये ठेवलेला आहे, हॉरिझॉन्टल सरफेस मध्ये ठेवलेला आहे, बरोबर आहे, म्हणजे आडवं ठेवलेलं आहे असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे मी दोन वेक्टर चूज केले, पहिल्याचं नाव आहे ए वेक्टर, दुसऱ्याचं नाव आहे बी वेक्टर. तर या ठिकाणी मी लिहितो स्टुडंट्स ए वेक्टर आणि दुसरा आहे बी वेक्टर. क्लिअर? तर या दोघांची जेव्हा मी मल्टिप्लिकेशन करतो, सपोज कन्सिडर करा याचं उत्तर येत आहे सी वेक्टर, म्हणजे एक वेक्टर क्वांटिटी आहे. आणि तुम्हाला तर कळालेलं आहे की या दोघांमध्ये मी आता क्रॉस लावणार आहे, कारण या दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन एक वेक्टर क्वांटिटी येत आहे. आता क्वेश्चन असा आहे, जर ए वेक्टर असा हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये आहे, बी वेक्टर पण हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये आहे, तर या दोन वेक्टरचा जो क्रॉस प्रोडक्ट सी वेक्टर येतो त्याची डायरेक्शन कशी काढायची, तर त्यासाठी आपल्याला वापरावा लागतो राईट हँड थंब रूल. कसा वापरायचा, तर तुम्ही तुमचा उजवा हात घ्या, राईट हँड घ्या आणि
त्यात ते अशा पद्धतीने ठेवा की ते फर्स्ट ऑफ ऑल तुमच्या ए वेक्टरवर बसला पाहिजे. कसा बसला पाहिजे? अशा पद्धतीने. तुम्ही स्वतःही माझ्यासोबत करू शकता. राईट, 2 पेन हातामध्ये ठेवा आणि उजव्या हाताने पहिल्यांदा तुमचा हात कशावरती ठेवा? ए वेक्टरवरती ठेवा. आणि ए वेक्टरला ह्याचे जे 4 बोट आहेत, अंगठा सोडून जे 4 बोट आहेत, त्याला कुणीकडे टर्न करा? तर बी वेक्टरकडे. पहिल्यांदा कोणावर ठेवायचं? तर स्टुडंट्स जे पहिल्या नंबरला आहे त्याच्यावर ठेवायचं 4ही बोट आणि कुणीकडे टर्न करायची? तर दुसऱ्याकडे, म्हणजेच काय? बी वेक्टरकडे. म्हणजे बघून घ्या, ए वेक्टरवर मी असं ठेवलेलं आहे. या 4 बोटांना मी आदेश दिला की तुम्ही कुणीकडे जायचंय? बी वेक्टरकडे. म्हणजेच कोणाकडे? याच्याकडे, बी कडे. बी कडे मी असं टर्न केलं तर अशा पद्धतीने मी त्याला घट्ट बांधून ठेवलेली आहे मुठी माझी. आता मी थंबला ओपन करणार आहे, तर मी थंबला ओपन केलं तर माझी थंबची डायरेक्शन ही आहे सी व्हेक्टरची डायरेक्शन. थंबची डायरेक्शन कुणीकडे चालली आहे? वरती चालली आहे. तर मी तुम्हाला असं दाखवतो, पहा, ही जी पेन आहे ही पेन म्हणजे कोणाची? सी व्हेक्टरची डायरेक्शन आहे. म्हणजे याचा अर्थ स्टुडंट, या एक्झाम्पल मध्ये जर ए वेक्टर असा आहे, है ना, मी जसं पेननी दाखवलं होतं तुम्हाला, बी वेक्टर असा आहे, राईट, आणि त्याच्यामध्ये काहीतरी अँगल आहे सपोज थीटा, तर त्यावेळेस त्यांच्यापासून तयार झालेला जो क्रॉस प्रोडक्ट आहे म्हणजेच कोणता? सी वेक्टर, त्याची डायरेक्शन काय असणार आहे? वरती असणार आहे, सी वेक्टर. तर या डायरेक्शनला म्हणतात आउटवर्ड. याला काय म्हणायचं स्टुडंट्स? आउटवर्ड म्हणायचं, है ना, बाहेर येणारा, है ना, बाहेर येणारा. अँड परपेंडिक्युलर टू दिस ए वेक्टर अँड बी वेक्टर. हा आउटवर्ड पण आहे आणि या ए वेक्टरला पण परपेंडिक्युलर आहे आणि बी वेक्टरला पण परपेंडिक्युलर आहे. कोण? सी वेक्टर. अशा पद्धतीने आपण खूप सोप्या पद्धतीने, सोप्या टेक्निकनी राईट हँड थंबचा रूलचा उपयोग करून आपण काय करू शकता? सी वेक्टरची डायरेक्शन काढू शकता. येस स्टुडंट्स, आता जर क्वेश्चन मध्ये बी वेक्टर क्रॉस ए वेक्टर दिले असेल, बी वेक्टर क्रॉस ए वेक्टर, काय फरक आहे सांगा बरं? तिथं पहिल्यांदा 1 नंबरला ए होता, आता 1 नंबरला कोण आहे? बी आहे. हा झाला 1 नंबर. तिथं 2 नंबरला बी होता, आता इथं 2 नंबरला कोण आहे? ए आहे. ठीक आहे, ए वेक्टर. मग अशा केसमध्ये जे काही वेक्टर तुम्हाला मिळणार आहे, फॉर एक्झाम्पल बी वेक्टर क्रॉस ए वेक्टरनी तुम्हाला डी नावाचा एक वेक्टर मिळत आहे. ठीक आहे, मग त्या डी वेक्टरची डायरेक्शन कशी करायची पहावं. आता हा आहे ए वेक्टर तुमचा आणि हा बी वेक्टर होता. अगोदर तुम्ही हात, हे जे 4 बोट आहेत ते कोणावरती ठेवत होतात? ए वेक्टरवर. का बरं? कारण नंबर 1 ला कोण होता? ए वेक्टर. जो नंबर 1 वाला असतो त्याच्यावरती हे 4 बोट ठेवली जातात. ठीक आहे, तर आता मला सांगा, आता पहिल्या नंबरला कोण आहे? बी वेक्टर. बी वेक्टर म्हणजे कोणता? हा वाला इकडचा, माझ्याकडचा, है ना. म्हणजे मला हे 4ही बोट कुठे ठेवावे लागतील? तर बी वेक्टरवर ठेवावे लागतील. सर कशी ठेवायची? तर पाहून घ्या. पहिल्यांदा ना मी करंगळी, ए वेक्टरच्या वेळेस मी करंगळीला इथं ठेवलं होतं. आता मला अंगठ्याच्या बाजूचं जे पहिलं बोट आहे त्याला याच्यावरती ठेवावं लागेल. ठेवलं. बी वेक्टरवर मी पहिल्यांदा ठेवलेलं आहे आणि या 4ही बोटांना कुणीकडे टर्न करणार आहे? तर ए वेक्टरकडे. का सर? कारण बी वेक्टर नंतर कोण आहे? ए वेक्टर आहे. तर बघा, हे जे करंगळीच्या बाजूचं, सॉरी, अंगठ्याच्या बाजूचं जे बोट आहे त्याला तुम्ही ठेवणार बी वेक्टरवर आणि टर्न कुणीकडे करणार? ए वेक्टरकडे. आणि असं टर्न करून मुठी बांधणार. आता तुम्हाला काय करायचंय? थंबला ओपन करायचंय. थंबला ओपन केल्यानंतर थंब कुठे चाललाय तुमचा स्टुडंट्स? खाली चाललेला आहे. थंब कुठे चाललेला आहे? खाली चाललेला आहे. म्हणजे तुमच्या डी वेक्टर जे आहे त्याची डायरेक्शन काय असेल? अशा पद्धतीने डाऊनवर्ड असेल. कशी असेल? डाऊनवर्ड असेल. डाऊनवर्ड तर असणारच आहे, पण सोबतच या ए वेक्टर आणि बी वेक्टरला परपेंडिक्युलर असणार आहे. तर स्टुडंट याची डायरेक्शन मी इथं दाखवतो. तर ही आहे डायरेक्शन. कशी दाखवणार आहे बघा. तर हे झाला तुमचा ए वेक्टर, हा झाला तुमचा बी वेक्टर, राईट, आणि दोघांमधला अँगल थीटा. तर बी वेक्टर आणि ए वेक्टर, बी वेक्टर क्रॉस ए वेक्टर म्हटल्यानंतर माझा अंगठा कुणीकडे आला होता? खाली आला होता. म्हणजे डी वेक्टरची डायरेक्शन काय आहे? खाली आहे. म्हणजे क्रॉस प्रोडक्ट बी वेक्टर क्रॉस ए वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट हा डाऊनवर्ड आहे या एक्झाम्पल मध्ये. आणि या एक्झाम्पल मध्ये ए वेक्टर क्रॉस बी वेक्टरचा जो क्रॉस प्रोडक्ट, त्याचा क्रॉस प्रोडक्ट म्हणजे कोण? सी वेक्टर. तो कसा आहे? आउटवर्ड आहे किंवा बाहेर जाणारा किंवा अपवर्ड आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. आय थिंक स्टुडंट्स तुम्हाला हा कन्सेप्ट खूप बेस्ट तरीकेने समजला असेल आणि आय होप तुम्ही पण अशा पद्धतीने पेन घेऊन स्वतः राईट हँडला टर्न करून हे सगळे कन्सेप्ट घरी कराल, मी अशी आशा करतो. थँक्यू फॉर लिस्निंग स्टुडंट्स. आणि अशाच पद्धतीचे इन डेप्थ मध्ये जर तुम्हाला स्टडी करायची असेल तर यस, वेलकम इन द टार्गेट अकॅडमी, वन ऑफ द बेस्ट इन्स्टिट्यूट इन नाशिक. थँक्यू फॉर लिस्निंग.